पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येते। दर्ग्याच्या सुशोभीकरणाचं काम सुरू असताना अचानकपणे भुयार सदृश्य भाग आढळून आलाय। मंचर शहरातील औलिया दर्गा पायऱ्यांची दुरुस्ती सुरू असताना हा भुयारी मार्ग दिसून आल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। यावर आता हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला असून हा भाग दर्ग्याचा नसून प्राचीन हिंदू मंदिराचा असल्याचा दावा केलाय। या सगळ्या प्रकरणानंतर हिंदू संघटनेनं नेमकं काय म्हटलंय आणि यावर संबंधित विभागाकडून काय प्रतिक्रिया देण्यात आली आहे पाहूयात। सुद्धा जे मुस्लिम बांधव आहेत त्यांच्यासोबत प्रशासनाने बैठक आयोजित केली होती। त्यांनी त्यांची डॉक्युमेंट सादर केली। तुम्ही कशा पद्धतीने मागणी केली त्यांच्यासोबत आणि तुम्हाला काय बैठकीमध्ये सांगितले गेले? त्यांनी काही डॉक्युमेंट सादर केले ते काय आम्हाला माहित नाही नक्की। आता आम्ही एक त्यांची बाईट पाहिली तर त्यात असं सांगितलं त्यांनी की 400 वर्षापूर्वीची वास्तू आहे। ठीक आहे, आम्हाला तर वाटत नाही 400 वर्षापूर्वीची वास्तू आहे, पण त्याच्या खाली जे देऊळ आहे आणि जे देऊळे सापडले ते हिंदू स्थापत्य कलेनुसार सापडलेलं आहे। आणि ते आमची एक मागणी आहे की ते जे पुरातत्व विभाग आहे त्यांनी त्याची शहानिशा करावी, त्याची कार्बन टेस्टिंग असेल त्याचे रिपोर्ट घ्यावे, त्याच्यानंतर जो अहवाल येईल त्यानुसार मग जे न्याय द्यावं। तुम्ही पुरातत्व विभागात काय लेखी अर्ज दिलेत, काय कागदपत्रांची काय मागणी केली किंवा काय? हा, आम्ही पुरातत्व खात्याकडे ना त्याची कार्बन टेस्टिंगसाठी ना एक मागणी केलेली आहे आणि आता न्यायालयात आम्ही ती मागणी केलेली आहे। तर ते 2-4 दिवसात त्याचे रिपोर्ट येतील आम्हाला। आता जी बैठक झाली त्या बैठकीत तुम्हाला सांगण्यात काय आलं की आता काम थांबवलं जाणार की काय केलं जाणार, कशा पद्धतीने? नाही, 100% काम तर आता थांबवलेलं आहे याचे, फक्त एक तात्पुरत्या स्वरूपात तो वरचा जो भाग आहे तो पडावू नये म्हणून एक टेंटेटिव्ह छोटासा एक सपोर्ट देणार आहेत। आणि त्याच्यानंतर न्यायालयाचा जो आदेश येईल, पुरातत्व खात्याचं जे म्हणणं येईल त्यानुसार पुढची कारवाई करता येईल। खरं तर 2 समाजामध्ये तेढ निर्माण म्हणजे ज्या पद्धतीने पहिले 2 समाज एकत्र आले होते, आम्ही समजले होते। तुमची पण मागणी वेगळी होती, त्यांची पण मागणी की त्या ठिकाणी दर्गाच आहे, तुमची मागणी वेगळी आहे की त्याच्या खाली मंदिर आहे, वस्तू आहे। बरोबर। तर सध्या मंचरमधली परिस्थिती कशी राहील? आता मंचरमध्ये तशा पाहिलं गेलं तणावपूर्ण शांतता आहे, ध्यानात घ्या। कारण इथून मागे मंचरमध्ये अशा घटना घडलेल्या आहेत की जिथं हिंदूंची मंदिर आहेत किंवा हिंदूंच्या वास्तू आहेत त्याच्यावरती यांनी कबरी बांधलेली आहेत आणि ते निष्पन्न झालेले आहे, ध्यानात घ्या। आज सुद्धा आमच्या भैरवनाथ गल्लीमध्ये सुद्धा जे आमची वीरची मिरवणूक निघते तिथं सुद्धा आजूबाजूला त्यांचं म्हणजे अतिक्रमण झालेलं आहे। पांडवांची वीर आहे त्याच्यावर अतिक्रमण झालेलं आहे। बऱ्याचशा ठिकाणी गावात अतिक्रमण झालेले आहेत। आमचं मारुती मंदिराचा भाग आहे तिथं सुद्धा काही प्रमाणात घुसखोरी केलेली आहे। तर प्रत्येक वेळेस हिंदूंच्याच जागेवर मुसलमानांनी अतिक्रमण का करावं हे झालेलं आहे। आणि आज जो आता तुम्ही बोलता जी वास्तू आहे त्याच्या खाली देवळीचा भाग सापडला, म्हणजे देवळाच्या वरती जे कमान असते ज्याला देवळी बोलतात तो स्पष्ट दिसतोय तिथं, आणि त्याच्या खाली एक 10 फुटाचं बांधकाम आहे। जर मुस्लिमांची मजार दर्गावरती असती आणि त्याच्या खाली ते बोलतात आमचं काहीतरी आहे तर त्याच्यावर पाय देऊन जाणार का? हे आजूबाजूचं जे बांधकाम आहे हे सगळं जमिनी लेवल आहे, पण ते त्यांनी जे आता बांधकाम काढले ते 12 ते 14 फूट उंची बांधकाम आहे। त्याच्या खाली देवळी हिंदूंची आणि त्याच्या खाली रिकामी जागा आहे। तर त्याचंच पुरातत्व विभाग संशोधन करून ना आम्हाला रिपोर्टिंग घ्यायची आणि त्यानुसार पुढची काय कारवाई होईल ते पाहू आपण। तुमचा थेट आरोप आहे की तिथे मंदिरच आहे नक्की? ते आत्ता तरी दिसतंय तिथं जे देवळी आपलं जे हिंदू किंवा सनातन संस्कृती आहे त्यात तर क्लिअर होतं की देवळी ती दिसते। तुम्ही जाऊन पाहिलं असेल, तिथले फोटो काढले असेल, ते मुस्लिम धर्मियांमध्ये तसं काही नाहीये। आणि समजा त्यांचं आहे तर त्याच्यावर पाय देऊन जाणार का ते? आणि आपल्या देशाला इतिहास आहे, तुम्ही पाहताय की जिथं जिथं मदरसे म्हणजे कबरी सापडतात, मस्जिद सापडतात त्याच्या खाली हिंदूंचं मंदिर आहे आणि इथं सुद्धा त्याच्या खाली देवळी सापडलेली आहे। आणि देवळीच्या खाली सुद्धा परत 10 फुटाचा एरिया हा म्हणजे कोणतंही बांधकाम न करता, म्हणजे पूर्वी कसं बांधकाम जुनं झालंय त्याच्यावर मग कुठंतरी मजारा टाकायची, मग पुढं बांधकाम वरती चढून घ्यायचं आणि मग नंतर त्याला काही वर्षानुवर्ष गेले का त्याच्यावर बांधकाम करायचं, तो प्रकार आहे। तो स्पष्ट दिसतोय। नगर पंचायत म्हणते स्ट्रक्चर ऑडिट करूनच निधी टाकला गेलाय त्यांच्या, ते खोटं बोलतायत। ते आता क्लिअर झालं पोलीस स्टेशनला। जर स्ट्रक्चर हे असं कुठं होतं का पहिले छत बांधायचं आणि मग कॉलम बांधायचं, हा प्रकार झाला इथं। त्यांनी पहिले छत असं दाखवलंय बांधलंय आणि मग तो कॉलम पडल्यानंतर बोलतात नाही आम्हाला कॉलम पण होता आमच्या याच्यात। या चौकशीच्या कामामध्ये दिरंगाई होती का असं वाटतंय का? 100% ना दिरंगाई होती त्यात। मंचर शहरातील औलिया दर्ग्याच्या दुरुस्तीचं काम मंचर नगरपंचायतच्या वतीनं सुरू आहे आणि काल या दुरुस्तीचं काम करत असताना त्याचा दर्ग्याचा पुढील काही भाग त्या ठिकाणी पडला आणि तो पडल्यानंतर त्या ठिकाणी त्या दर्ग्याच्या खालची एक वास्तू उघडकीस आलेली आहे
त्या वास्तूवरून काही संघटनांनी त्या ठिकाणी आक्षेप नोंदवला आणि तो आक्षेप नोंदवल्यामुळं दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये म्हणून लागलीच त्या ठिकाणी प्रशासनानं बंदोबस्त आणि बाकीच्या सर्व गोष्टींचं हस्तक्षेप केला आणि काल सायंकाळपासून ते पुढचं जे काही बांधकाम आहे, दुरुस्तीचं कामकाज आहे, ते थांबवण्यात आलेलं होतं. आज सकाळी या ठिकाणी आपल्या विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी, या ठिकाणचे DYSP, तहसीलदार, मुख्याधिकारी आणि दोन्ही समाजातील नागरिकांमध्ये समन्वय घडवून आणण्याचं काम प्रशासनामार्फत सुरू आहे. सकाळी आम्ही प्रत्यक्ष घटनास्थळावर भेट दिलेली आहे आणि दोन्ही समाजातील बांधवांना या ठिकाणी आम्ही आवाहन केलं की जोपर्यंत कॉम्पिटंट कोर्टाचा त्याच्यामध्ये काही स्थगनादेश किंवा या बांधकामाबद्दलच्या काही प्रोहिबिटरी ऑर्डर्स येत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये केवळ त्या बांधकामाला एक त्याची स्टॅबिलिटी यावी म्हणून एक तात्पुरत्या स्वरूपाचं कामकाज आणि एक 2 पिलरचं बांधकाम सुरू राहील. दरम्यानच्या कालखंडामध्ये जर काही माननीय न्यायालयाचा जर काही निर्देश किंवा निर्णय जर प्राप्त झाले तर त्या अनुषंगाने पुढील योग्य ती कारवाई प्रशासनामार्फत घेतली जाईल. नाही, पुरातत्व विभागाकडे आपण मागणी केलेली नाही, परंतु अर्जदार म्हणून ह्या संघटना त्यांच्याकडे अप्रोच होतील आणि मग पुरातत्व विभाग त्याच्यामध्ये निर्णय घेईल की या ठिकाणी पाहणी करून पुढचा काही निर्णय घेणं गरजेचं आहे किंवा कसं. तर त्यांच्या निर्णयानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पुढे निर्णय घेता येईल. दोन्ही समाजाची तुम्ही चर्चा केली, दोन्ही समाज ऐकण्याच्या मनस्थितीत आहे का काय? नाही, मला या मंचर शहरातील दोन्ही नागरिकांचं फार मनपूर्वक त्यांचे आभार मानायचे की अतिशय संवेदनशीलपणाने दोन्ही समाजातील समाजबांधवांनी आम्हाला त्याच्यामध्ये प्रतिसाद दिलेला आहे आणि कुठलीही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती काल पण नव्हती, आज पण नाही आणि कदाचित ती भविष्यामध्ये पण निर्माण होणार नाही याच्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करतोय. दोन्ही समाजबांधवांनी अतिशय मोलाचं आपण म्हणावं लागेल की अशा पद्धतीचं सहकार्य या संपूर्ण प्रकरणामध्ये आम्हाला केलेलं आहे. याच्या बाबतीत जे बांधकाम सुरू होतं ते सरकारी होतं किंवा बांधकाम कशा स्तरावर चालू झालं होतं त्यामुळे तर मी सुरुवातीला सांगितलं की ह्या जे काही दर्ग्याच्या दुरुस्तीचं काम आहे हे मंचर नगरपंचायतच्या वतीनं सुरू होतं. मंचर नगरपंचायतच्या वतीनं त्याच्यामध्ये काही निधी या कामावर आपण मंजूर केलेला आहे, परंतु दरम्यानच्या कालखंडामध्ये या आता सर्व बाबी निघाल्यानंतर त्याची खातरजमा केल्यानंतर आपण पुढची ती योग्य ती कारवाई त्याच्यामध्ये करणार आहोत. सर, ह्या जी घटना झाली जी परिस्थिती उद्भवली होती रात्रीची, त्याच्यानंतर एवढा उशीर झाला या आत्ताच्या मिटिंगला, तर हा उशीर का लागला गेला काय सांगाल? नाही, याच्यामध्ये उशीर असं ॲज काही झालेलं नाही. ज्यावेळेस ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली तातडीनं आपण त्या ठिकाणी पुढची खातरजमा होईपर्यंत कामकाज थांबवलेलं होतं आणि आज प्रत्यक्षात जबाबदार सर्व अधिकाऱ्यांनी आणि दोन्ही समाज बांधवातील त्याच्यामधील जबाबदार नागरिकांनी त्याच्यामध्ये पाहणी करून बैठका घेऊन कसं हे विषय जे आहे चर्चेने सोडावे लागतात. त्याच्यामध्ये लागलीच कुठलाही निर्णय आपल्याला त्याच्यामध्ये घेता येत नाही, कारण दोन समाजामधला याचा प्रश्न तो असतो आणि तो मला आनंद आहे की याच्यामध्ये दोन्ही समाज बांधवांनी अतिशय चांगलं सहकार्य आम्हाला केलेलं आहे. आपण हा सगळा घटनाक्रम पाहता कशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त ठेवला आहे आणि एकूणच ही प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर आपण कसं या परिस्थितीवर नियंत्रण ठेवलं? काल जी मंचर शहरातील जे आता प्रांतसाहेबांनी सांगितलं ती माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आमच्या स्थानिक पोलीस प्रशासनानं तात्काळ दखल घेतली. त्या ठिकाणी आमचे जबाबदार पोलीस अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले, त्यांनी पाहणी केली आणि काल रात्री पण आम्ही दोन्ही समुदायातील लोकांना शांततेचं आवाहन केलं. मंचर शहरातील सर्व धर्मियांच्या लोकांनी त्याला प्रतिसाद दिला आणि ती शांतता ठेवली. काल आम्ही ज्यावेळेस अशी घटना आमच्या लक्षात आली त्यावेळेस आमच्या अधिकाऱ्यांनी भेट दिल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात आला. SRPFचे प्लाटून 2 नेमण्यात आलेले आहेत. RCP आहे, राईट कंट्रोल आमची ड्रिलची प्रॅक्टिस आमची सुरू आहे. त्याचबरोबर आमच्याकडनं जे आवश्यक बंदोबस्त आहे मुख्यालयाकडनं जो आवश्यक बंदोबस्त आहे तो देण्यात आलेला आहे, अधिकारी देण्यात आलेले आहेत. आम्ही स्वतः आज सर्व प्रांत अधिकारी, तहसीलदार आणि नगरपालिकेचे शिवसाहेब आम्ही सर्वांनी त्या ठिकाणची पाहणी केलेली आहे आणि आम्ही कालही आमच्या पोलीस निरीक्षक यांनी या ठिकाणी आणि DYSP यांनी या ठिकाणी दोन्ही समुदाय लोकांची मीटिंग घेतलेली आहे. आजही आम्ही सकाळपासून दोन्ही समुदायातील लोकांशी चर्चा केली आणि चर्चेतून शेवटी हा एक मार्ग निघालेला आहे. दोन्ही समाजातील लोकांनी मान्य केलेलं आहे की आम्ही शांतता राखणार आहोत, गावामध्ये कुठलेही शांततेला गालबोट होईल अशा प्रकारचं कुणीही कृत्य करणार नाही आणि यासाठी पोलीस खातंही त्यासाठी दक्ष आहे. आम्ही पुरेसा पोलीस बंदोबस्त या निमित्तानं नेमलेला आहे. या बाबतीत आपल्या माध्यमातून सर्व लोकांना आणि समाजातील सर्व घटकांना विनंती करतो, आवाहन करतो की आपण शांतता राखावी,
प्रशासनावर विश्वास ठेवावा. प्रशासन योग्य ती पावले उचलत आहे, याच्यामध्ये योग्य तो मार्ग निघेल आणि तोपर्यंत कुणीही याच्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा पद्धतीचं वक्तव्य असेल किंवा सोशल मीडियावरती पोस्ट असेल अशा पद्धतीचं कोणीही वक्तव्य करू नये असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो. असं पोलीस बंदोबस्त किती दिवस राहणार आहे, कसं ठेवणार आहे? जोपर्यंत ही परिस्थिती अशी इथं आहे तोपर्यंत इथं पोलीस बंदोबस्त राहील आणि पुढच्या काही दिवसापर्यंत हा पोलीस बंदोबस्त राहील. स्थानिक पोलिसांचं आमचे लक्ष आहे याच्यामध्ये आमचे काही गोपनीय कर्मचारी आहेत ते माहिती काढत आहेत समाजातून अशा पद्धतीचे कुणी काही पोस्ट करत आहेत का किंवा कुणी काही वेगळा प्रचार करत आहे का या बाबतीतही आमचं लक्ष आहे. जोपर्यंत ही परिस्थिती अशी राहील तोपर्यंत तुमचा पोलीस बंदोबस्त राहील. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणार तुम्ही गुन्हे दाखल करणार? जर अशी परिस्थिती उद्भवली तर आम्ही गुन्हे दाखल करू आणि त्यांच्यावर कारवाई करू. या वास्तूची पडझड होण्याच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आपण आता पोलीस बंदोबस्त लावणार आहोत का? कारण सगळा भाग जो आहे तो संवेदनशील त्या ठिकाणी कालपासूनच आणि त्याच्या अगोदरपासूनही आमचा पोलीस बंदोबस्त होता, परंतु अगोदर कमी प्रमाणामध्ये होता. काल जसं हे आमच्या निदर्शनास आलं की गावामध्ये काही याच्या बाबतीत चर्चा सुरू आहेत तेव्हापासून आम्ही भरपूर पोलीस बंदोबस्त आहे. म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की SRPFचे 2 प्लाटून आहेत, RCPचे 1 प्लाटून आहे आमचं, त्याचबरोबर आमचे मुख्यालयाकडचे 60 कर्मचारी आहेत. असे साधारणतः आमचा एक 200 लोकांचा बंदोबस्त त्या ठिकाणी सध्या आहे. आमच्याकडे आम्ही पोलीस स्टेशनला रिझर्व्ह लोक ठेवलेली आहेत, जसे काही शहरात आणि शहरात सर्व ठिकाणी आम्ही बंदोबस्त डिप्लॉय केलेला आहे की त्या ठिकाणीच नाही तर ज्या ज्या ठिकाणी आम्हाला वाटतं की संवेदनशील ठिकाणं आहेत अशा सर्व ठिकाणी आम्ही पोलीस बंदोबस्त डिप्लॉय केले. आता जो चर्चा झाली त्या चर्चेनंतर तुम्ही साहेबांपर्यंत काही ही चर्चेबद्दल काही अपने गांव के लोग आए, खास करके पुलिस प्रशासन का, नगर पंचायत प्रशासन का, सर ये खास करके पुलिस प्रशासन, नगर पंचायत प्रशासन, इन लोगों ने अपने को ये हमेशा कोऑपरेट करते. तो कुछ बातें ऐसी रहती है कि भाई अपन ने कोऑपरेट करने के बाद में अपन ने भी उनको कोऑपरेट करना ये जरूरी रहता. तो अभी मामला ऐसा है कि अभी तय ऐसा हुआ है कि सुबह में 10 बजे अपन, अभी एक ताज़ा PCC है, इसके लिए अपन सुबह 10 बजे अपन यहाँ काम करेंगे. अपने को किसी भी तरह से गाँव की शांतता सुव्यवस्था बिगड़ेगी, शांतता सुव्यवस्था को धक्का लगेगा, ऐसा अपने कुछ काम आज तक ना अपन ने किया है अपने कौम ने, ना अपने को करने का है. अपन ये सब बातों के खिलाफ हमेशा रहे. अपन कानून के तौर से मार्ग से जाने वाले अपन लोग हैं, तो उसके लिए अपन कानून के तरीके से अपन जाएंगे. कुछ भी इसके अंदर कुछ होने वाला नहीं है, काम कुछ रुकने वाला नहीं है, किसने भी कुछ गलत अफवाहों के ऊपर इसके ऊपर ध्यान देने का नहीं. और अपन अभी कल सुबह में 10 बजे यहाँ अपन कल काम के वास्ते अपन आने वाले है. तो अभी सब लोगों से गुजारिश है, A to Z लोगों से, कोई भी आदमी कोई भी लड़का यहाँ अभी नहीं रुके, जो अपने अपने घर पे जाए. हम लोग खाली 4-5 जन यहाँ रुक के हम खाली CCTV बिठाने का है. हम खाली उतना हम करेंगे. स्टील वहां रख दिए और सुबह में वहां जाके काम करेंगे. स्टील भी वहां है, स्टील भी वहां रख दिए. तो अभी सब लोगों से गुजारिश है, अभी कोई भी ग्रुप से किधर ऐसा रुको मत, चर्चा को करो मत. अपने सब लोग अपने साथ में है, अपने बात से किसी बात को धक्का लगेगा ऐसा कुछ करो मत. हाथ जोड़ के मेरी सबको ट्रस्ट की तरफ से विनंती है, कौम की तरफ से विनंती है, अभी सब लोग चले जाओ. और फिर से एक बार पुलिस प्रशासन, नगर पंचायत प्रशासन, हमारे जवान ने मिल्लत, सब बुजुर्ग लोग, उसके अंदर सब पत्रकार मेरे बंधु, सब लोगों का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. और मोहम्मद वाले मोहम्मद बाबा से बुलंद सलवा. जल्दी से खाली हो जाना हम लोग.